पलीकडचं. थँक्यू. तर आपली गाडी वॅलेट पार्किंगला द्यायचं का? बघू बाबा, BMW टच आहे. तर हे आहे हॉटेलचं एंट्रन्स. थोडं फ्रेश होऊयात आणि पुन्हा निघूयात आपण बाहेर. हे लावल्याशिवाय डोरच नाही निघत. बॉम्ब चेक करतात, खिशातून मोबाईल काढून पण बॉम्ब चेक करतात, गाडीच्या खाली पण मिरर लावून बॉम्ब चेक करतात. इथं पण हे रूमकडे एंट्री, हे तुम्हाला कार्ड असेल तरच एंट्री. तर टाईम झालेला आहे 9:50 आणि आम्ही निघत आहे फ्रेश होऊन, ड्रेस चेंज करून डिनरसाठी, जे की इथून आहे 7 किलोमीटरवरती. आणि डिनर करून बागा बीचला जायचं ठरलेलं आहे. मग जेव्हा झोप येईल तेव्हाच रिटर्न यायचं तिथनं. आता ते बागा बीचला कसं थोडं नाईट लाईफ एन्जॉय करण्यासारखं आहे. तर चला जाऊयात. ही चिठ्ठी इम्पॉर्टंट आहे बाबा. हे चिठ्ठी नसेल तर का गाडीत चावी भेटत नाही. तर हे डोर पण असं डायरेक्ट ओपन होत नाही. हे दाबलं की नाही ओपन. एकदम क्लिफला आहे आपलं हॉटेल. तर हे व्ह्यू आहे बारच्या आउटसाईडचं आपलं, आणि आपलं रूम आहे ह्या साईडला. आणि एकदम क्लिफला असल्यामुळं मस्त व्ह्यू येत आहेत ना. मस्त ना. इथे येऊन बसायला आपल्याकडे टाईम खूप कमी आहे, नाही तर एन्जॉय करण्यासारखं भरपूर काही आहे. आपला वेळ हॉटेल हुडकण्यामध्ये, रिसॉर्ट हुडकण्यामध्ये गेला. आजचा दिवस तर रिसॉर्टच्या नादातच गेला आणि एकच बीच झाला आज आपला आयटीमध्ये. म्हणून आता आपल्याला ओव्हर टाईम करावं लागायला आहे. स्लिपिंगच्या टाईमला आपण आता पुन्हा अजून एका बीचला चाललो. तर चला, अजून उशीर केलं तर आपल्याला जेवण भेटायचं अवघड होईल. जाऊयात आता. आपल्याला पाहिजे आपल्या गाडीचं की, आणि इथं वाले पार्किंगला कोणच नाही. सगळ्या गाडीमध्ये आपल्या गाडीला लाइटिंग चांगलं आहे. एकदम प्राईम ठिकाणी पार्क केले आपण. रे RFID रीडर नाही आपल्या गाडीला. आम्हाला हे गाडी देऊन हे गाडी द्यायला, एक्सचेंज करायला कोण रेडी असेल तर कॉमेंट करा. अशा गाडीची सक्त जरूरत आहे आम्हाला. तर चला, व्हॅलेला अजून दुसरं कोण नाही बहुतेक, त्यामुळं आपल्यालाच घेऊन जावं लागेल आता गाडी गेटपर्यंत. तसंही रोज आपणच चालवतो आणि गाडी VIP नाही आहे, पण माणसं VIP आहेत. चलिए चलते हैं. कॉपीराइट आ जाएगा, बंद करेंगे. त्या मिररमध्ये आपली कार बघायला मजा येते. तर पार्क केलं आपण गाडी. इथं आपलं हॉटेल आहे. डिनर करूयात आणि बागा बीचकडे निघूयात. तर आम्ही ऑर्डर केले कढी पनीर आणि रोटी. हॉटेलचं नाव आहे लेगसी ऑफ बॉम्बे व्हेज क्युझिन. तर व्हेज हॉटेल आहे आणि 1 नंबर जेवण आहे. हॉटेलचं नाव लेगसी ऑफ बॉम्बे, प्युअर व्हेज हॉटेल आहे. हायली रिकमेंडेड. जे माझ्यासारखं व्हेज लोक आहेत त्यांच्यासाठी. नेटवर्क असायला पाहिजे. मस्तपैकी डिनर झालं आपलं आणि व्हाईट
चर्च अबे आपल्याला राईट घ्यायचं होतं. व्हाईट चर्च पाशी झालं. नको म्हणलं तरी तर आपलं डिनर झालंय मस्त. आणि इथं रेस्टॉरंटमध्ये कन्फर्म केलं की बागा बीच चालू असतं का नाही, तर 12:30पर्यंत चालू असतं. तर निघालो आहे. तर आपण आत्ता वाजलेत 11:10. 11:50पर्यंत आपण टच रीच होऊयात. तर आता बागा बीचला पोचल्यावरतीच कॅमेरा घेईन मी. तर थोडी नॉर्थ गोवाची वाईब स्टार्ट झाली तिथं. चर्च आणि हे स्ट्रीट लाईट्स, या साईडला चर्च आहे. बागा बीचच्या जवळ आलेत आपण आता. रात्रीच्या 11:30ला 11:32 वाजलेत. तर 1.5 किलोमीटर आहे इथून बागा बीच. मला झोप येत होती, आता झोप उडली माझी बागा बीचचं नाव ऐकून. 12:30ला क्लोज होतं ना. ह्यांना आता फुल चार्ज होऊन आलेले असतात बारमधून. त्याचे लक्षण आहेत असं अंगावर यायचे. इथं पण एक फॉरेनर आत्ता गाडी वळवताना पडला. आता बारके रोड चालवतात बघ. तर रात्रीचे 11:46 आलेत. इथे जाम लागलाय. असं पाहिजे गोवा. गोव्यात फार कमी फॉर्च्युनर दिसायला आपल्याला. जाते का गाडी? अबे जाम लगा पडा है भाई. वाटतंय का रात्रीचे 12 वाजलेत म्हणून? खूप सगळे टॅटू. पण अभि रिटर्न येताना हेच रोड आहे. दुसरा असेल बे. हे रोड म्हणल्यावर 2 कार कुठे येते त्या रोडला? बघितलं थाई स्पा. जातो का? नको. हो पब चालू ना. रेकॉर्डिंग चालू आहे. सिद्धू मूसेवाला ऑन प्लेलिस्ट. मागं सोडायला लागले तेही गाडी. थोडं डिस्टन्स ठेवायला. कोण चिट्टी मारलं काय माहिती क्या यार जॉनी. अभी गाडी आलेली हात रिटर्न झालं बहुतेक. रोड दुसरा आहे कारण एक पण कार आपल्याला आड घ्यायला नाही. अबे कुठं दाखवलं हे मॅप? हे समोरच आहे. हां समोरच आहे हेच. कार पार्किंग कुठं? तर आपण गाडी लावली एकदम टाईट पार्किंग. मला उतरायला पण येत नव्हती. आणि पूर्ण हे बीच भरलं आहे. आणि हे एक बरं आहे की बीचकडे येणाऱ्या गाड्यांचा रोड वेगळा आहे आणि बीचपासून जाणारा रोड वेगळा आहे. आत्ता तुम्ही बघितलातच व्हिडिओमध्ये कसं एकदम ह्याच्यातनं आलो आम्ही. आणि पार्किंग 200 रुपये. रात्रीच्या 12 वाजता गाड्यांचं पार्किंगचं हे हाल आहे. दिवसा काय होत असेल काय माहिती. तर जातोय आपण बीचकडे. तर आलोत आपण बीचवरती. बागा बीच. अजून बीच लांब आहे.
हे रोड आहे, हे सगळे रेस्टॉरंट. तर हे सगळे शॅक्स आहेत बसायला. पेडच असणार की, पण फक्त ड्रिंकर्ससाठी. आमच्यासारख्या नॉन ड्रिंकर्ससाठी काय नाही. तर क्राऊड जबरदस्त आहे इथं. मला वाटे नाही की आता रात्रीचे 12 वाजलेत म्हणून. कालचे बीच बघितलं तर म्युझिक लाऊड आहे एकदम. ह्या बीचला मस्त म्युझिक आहे आणि रात्रीचा टाईम असं वाटेच नाही तुम्हाला. तर बीचच्या साईडला असं फिरायलाच आम्ही. टाईम वाजलेत 12:19 आणि आम्ही असं फिरायलो बीचच्या साईडला. जेवण झालं मस्त. आता जेवण पचेपर्यंत असंच फिरायचं आपल्याला. मग मित्रा का म्हणतो इकडे कसं काय? सगळ्यात मोठं बागा बीच आहे. हां, बागा बीच आहे. एन्जॉयमेंट, दारू, क्लब, पार्टी, टॅटू, अजून काय असेल ते ड्रग्स वगैरे. बागा बीच पण ड्रग्समुळे फेमस आहे, म्हणजे ब्लॅक मार्केटमध्ये. ते बरं आपल्याला काय सवय नाही तर दिवसभर तेच केलं असतं आपण. तरी तर डान्स करायचा आहे वाटतं बहुतेक. मस्त ना व्ह्यू. तर इथं थोडं फोटोज क्लिक करूयात आपण. तिथं डान्स चालू आहे, तिथं शूट करू देतात का नाही काय माहिती. तिथं लाईट पण आहे रे. तर इथं मस्त पार्टी चालू आहे. तिथं रेकॉर्डिंग अलाउड आहे का नाही माहीत नाही, पण आम्ही तिथं जाणार आहे. मजा यायला आहे की नाही. मला हे सगळं बघून असं वाटायलं की साऊथ गोवा आपलं वेस्ट ऑफ टाईम अँड वेस्ट ऑफ मनी दोन्ही पण वेस्ट झाले. खरी एन्जॉयमेंट इकडे आहे नॉर्थला. पूर्ण बीचवरती इथं आणि ह्या क्लबच्या समोरच झॅविर्स कॅफे, ह्याच्यासमोरच लाईट दिसते फक्त. अजून एक अर्धा तास स्पेंड करूया तिथे आणि निघूयात आपल्या ह्याच्याकडं, कारण सकाळी जल्दी उठायचं आहे आपल्याला. तर बागा बीच आम्ही आता 5 मिनिट आलो तरी अजून संपलं नाही. इकडं समोर अजून कुठपर्यंत लाईट दिसायला सगळं बागा बीच. बहुतेक ते समोरचं हे कॅलिंगूट बीच आहे. एवढं आपण चालत गेलो तर आपल्याला रिटर्न तिकडं जाऊन येईपर्यंत सकाळ होत आहे. निघालं आपण बघितलं आता झोप यायला लागले. सावकाश जाऊयात चालत बीच साईडला वॉक करत निघूयात आपल्या रूमकडे. रूमला जायला आपल्याला अजून 50 मिनिट लागणार आहेत. आता सगळे रोडला टोटल बेवडे असतात, आपल्याला सांभाळून जावं लागते. त्यात माझे डोळे लाल झालेत. झोप यायला लागली मला, कारण 12ला बरोबर झोपायचं टायमिंग असतं माझं. चला निघूयात सावकाश असंच बघत. तर आपलं ते रोड माहिती आहे ना, कुठलं कॅफे होतं ते
12:50 आणि आपण निघत आहोत आपल्या हॉटेलकडं. डोळे बंद व्हायला लागलेत आता आमचे. तर बस झाले, डोळे बंद व्हायला लागले होता आपण. काल या टाईमला मस्त झोपा काढत होतो. आता जाऊयात हॉटेलला आणि रेस्ट करूयात. आता इथून 40 मिनिट लागणार आपल्याला. 2 वाजतात काही की आपल्याला रूमला जायला. चालतं एक दिवस काय. अजून पण गाड्या पार्किंगमध्ये फुलच आहेत. अजून यायच लागलेत. हे बघ, बहुतेक हे बीच 24 आवर्स चालू आहे. तर खूप टाईट पार्किंग केली आपण. तुम्ही ह्या मिररमध्ये बघू शकताय. हा खतरनाक बिग टास्क आहे गाडी बाहेर काढायची. किती अवघड आहे गाडी बाहेर काढायचं. 2 वेळा मागं पुढं करावं लागतंय. तर हे एंट्रीसाठी तिथं वळणाऱ्या गाड्यांमुळे हे जाम लागलंय. टाइम किती वाजले? 1 वाजायला 1 मिनिट कमी आणि गर्दी अफाट. पूर्ण घामे गुम झालो होतो. आत्ता AC मध्ये आल्यानंतर बरं वाटायलंय. हे बघ, हे आपण एंट्री केलेली जागा. आपण इकडून बॅक साईडनी एक्झिट करून आलो. हे रोडला कधीच विसरत नाही मी. मिनी थायलंड ऑफ गोवा. थायलंडमध्ये आल्यासारखं फिलिंग येते इथं आलं. फक्त एवढंच प्रॉब्लेम आहे की टॅक्सी घेऊन या. स्वतःची गाडी बिलकुल आणू नका. स्वतःची गाडी आणला तर अर्धा तास तुम्हाला तुमच्या गाडीत बसायला लागते आणि 1 तास तुम्हाला पार्किंग हुडकायला लागते. तुम्ही नशीबवान असेल तर पार्किंग भेटते. मला रात्रीच्या 12-12:30 होते ते का आपण रात्रीच्या 12:30ला पण मला पार्किंग भेटलं नाही. आम्ही हुडकून एक ठिकाण दिसलं ते मिस केलं होतो. तरी पुन्हा मागच्या गाड्या यायलेत का नाही बघून आम्ही तिथपर्यंत पूर्ण रिव्हर्स मारली. 300-400 मीटर रिव्हर्स मारली गाडी. चला आता रूमला जाऊन झोपूया आता. बास. ONGC आपलं ते होतं बघ 57 किलोमीटर. दिवस लागेल आता. सकाळ जाईल ते हॉस्पिटल आहे. आत्ता दिसलं एक. मस्त दिसायला ना रोड. वाजले. अजून आपण रोडवर आहे. तर वाजलेत 1:32 आणि आपण पोचलोयत हॉटेलजवळ. बरोबर 1ला सोडलं होतं तिथं. 40 मिनिटाचा रोड आहे. पूर्ण रोड मोकळं होतं म्हणून आपण 31-32 मिनिटात पोचलोयत हॉटेलला. तर हे कसिनोला जाऊन आले लोक. हा मॅन्डेटरी कसिनो 24 आवर्स चालू असते. थँक्यू सर. थँक्यू.
मध्ये आपली पार्किंग. बस के बस. तर आलोय आपण हॉटेलला. कसं पोचलोय, झोपेत कसा आलो, कसं पोचलो आणि रोडला गाड्या नव्हते म्हणून ठीक आहे. तर चला आपलं व्लॉग इथेच एंड करूयात. थँक्यू. तर तुम्हाला व्हिडिओ कुठल्याही कारणामुळे आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. खूप थकलो, जाऊन बेडवर पडणार होता.